तर आज तारीख 23 मे म्हणजेच अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे, दया शांतीची शिकवण देणारे, विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा। जय भीम। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। तर जय भीम मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच S3J व्लॉग्समध्ये। तर आज तारीख 23 मे म्हणजेच अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे, दया शांतीची शिकवण देणारे, विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या या व्लॉगची सुरुवात मी करतोय आपल्या कुलाबामधून आपण बघू शकता बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकच आहे। तर जशी मी 14 एप्रिलला पण आपल्या व्लॉगची सुरुवात इकडूनच केली होती आणि आज पण 23 मेला पण आपल्या व्लॉगची सुरुवात मी इथूनच करत आहे। तर आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळेल की मुंबईमध्ये तथागत गौतम बुद्ध यांची जयंती कोणत्या प्रकारे साजरी केली जाते। तर प्रथम मी आपल्या बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि इथूनच आपल्या व्लॉगची सुरुवात करतो। आज पण आपल्याबरोबर आप एकदम खास विशेष पाहुणेत म्हणजे ते आहेत आपले माननीय विशाल भोसले। जय भीम। जय भीम। जय भीम। काय म्हणणार, कसं वाटतंय म्हणजे आज? काय नाही, मला ते सिद्धार्थनगरला जाऊन बघायचं आहे की गौतम बुद्धांची मिरवणूक म्हणजे जे फंक्शन तिकडे होणार आहे, हा भव्य मिरवणूक असणार आहे, मिरवणूक ती कशा प्रकारे निघणार आहे हा ते बघण्याची खूप उत्सुकता लागलेली आहे मला। तर जसं 13 एप्रिलला जसे आपल्याबरोबर आविष्कार गडवे होते, तर आज आपल्याबरोबर आहेत विशाल भोसले। तर बस मित्रांनो, आता तर वेळ झालेली आहे 6:15 झालेले आहेत। तर आता आम्ही इकडून निघतो आणि इकडून डायरेक्ट आपण जाऊ चेंबूरला, सिद्धार्थनगर। तर बस ह्या व्लॉगची पण इकडे सुरुवात करू। हा व्लॉग आपल्याला जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय भीम। चला आता आम्ही इकडून निघतो, आता डायरेक्ट भेटू सिद्धार्थनगर चेंबूरला। चला या बुद्धराचं इनॉग्रेशन झालं सकाळी, जाऊ आपण नंतर जाऊ आतमध्ये। पहिलं काहीतरी खाऊन घेऊ ना, ठीक आहे? चला मित्रांनो, फायनली आपलं सिद्धार्थ कॉलनी चेंबूर इकडे पोहोचलो आम्ही। तर थोडी भूक लागलेली, म्हटलं नाश्ता करतो, थोडा नाश्ता केला। तर इकडेच आपलं आजच म्हणजे गाथा बुद्ध विहारची पण म्हणजे ओपनिंग झाली आहे, तर आपण जाऊ पहिलं तिकडे पण भेट देऊ, ठीक आहे? आणि आपलं एक अजून मित्र आहे हवेश गरुड, तर त्यांनी पण मला काल इन्व्हाइट केलेलं, बघतो त्याची पण भेट झाली तर त्याला पण भेटतो, ठीक आहे? काय नाही, वडापाव खाल्ला, ठीक आहे? थोडा नाश्ता केला, जाम थकलेलो ॲक्च्युली, डायरेक्ट ऑफिसवरून डायरेक्टच आलो आहे। तर आता पुन्हा रात्रीची पण धमाल असेल तर त्यामुळे थोडा एनर्जी म्हणून छोटासा म्हणजे थोडासा अल्पोहार। चला बुद्ध विहाराला पण आपण पाहून येऊ, दर्शन करून येऊ। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे,
पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. चल भाई, जय भीम. ठीक आहे, जय भीम. चला मित्रांनो, बाय, जय भीम. चला मित्रांनो, आपलं जे गाथा बौद्ध विहार आहे तिकडे चालू होतं, तर ह्याचं पण आपण दर्शन केलं आणि आपले काही मित्र पण भेटले, तर त्यांच्याशी पण थोडी वार्ता केली. आणि आजच इनॉग्रेशन होतं. आपल्या भावेशबाईंनी पण इन्व्हाइट केलेलं, पण मला यायला जमलं नव्हतं सकाळी, तर आता झालं म्हटलं एकदा दर्शन करतो आणि बाबासाहेबांना अभिवादन पण केलं आणि आपल्या तथागत गौतम बुद्धांना नमन पण करतो. जय भीम बाई. म्हणजे पूर्वी पण इकडं होतं बुद्ध विहार, 1957 पासून आहे. अच्छा, 1957 पासून आहे बुद्ध विहार. बाबासाहेबांचे असलेलं म्हणण्यापेक्षा जेव्हा ते जुने होते ना, त्या लोकांनी ते पूर्वजांनी केलेलं. अच्छा अच्छा, जे काही राख मिळेल ना ते चांदीच्या कलशामध्ये तिकडे पुरून ठेवली होती. म्हणजे आज पण आपण हे रिनोव्हेट केलं पुन्हा. आणि याचं इतिहास असं आहे की जेव्हा विहार बांधले ना, ते कोणते आमदार खासदाराच्या फंडातून बांधलं, तेव्हा पण 97 साली किंवा 92 साली बांधलं, पण तेव्हा लोकवर्गणीतून बांधलेलं आहे. आता पण आता असं झालं की आपण लोकवर्गणीतून आणि जो कोण आपल्याला म्हणजे सामानाच्या स्वरूपात कोण रेती सिमेंट मटेरियल आहे त्या स्वरूपात आपण त्याचं विहाराचं काम पूर्ण केलं. विहाराच्या नावावर खाली ठळक अक्षर दिले, सदर बुद्ध विहार हे लोकवर्गणीतून झालेलं आहे. अच्छा, मागे पुढे कोणी आलं संभ्रम नाही, पोलीस बांधून दिलेलं आहे म्हणून. बरोबर आहे, नाही मस्त आहे. बाहेर एक बॅनर पण आपण छापलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ज्यांनी आपलं धम्मदान केलं लोकांना इन्व्हिटेशन पण केलं. चला, धन्यवाद. धन्यवाद. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. चल मित्रा, चल, धन्यवाद. चल, थँक्यू भाई, फोटो काढला. चलो, ठीक. अरे बैठने तो दो. चला मित्रांनो, आता इकडून निरोप घेतो आणि आता थोडं काहीतरी बघतो. आता थोडा गरमी खूप झाली आहे, काहीतरी पहिलं कोल्ड्रिंक पितो. समोर एक मँजो मिरवणूक पण आहे, तर बघूया तिकडे थोडंसं आपण थांबूया 2 मिनिटं. भेटू पुन्हा, ठीक आहे. खूप मजा आली. येस, ओके, चलो बाय बाय बाय. चला मित्रांनो, मग मी आता जस्ट ॲक्च्युली घरी आलो, कारण आईला पण घेऊन जायचं होतं. आपली जी बुद्ध कॉलनीची जी रॅली असेल त्यासाठी बस आलो, थोडंसं फ्रेश झालो. आणि ॲक्च्युली मी तिकडे गेलो होतो सिद्धार्थ कॉलनीला, पण तिकडे पण मिरवणूक थोडी लेटच निघली होती, रॅली जी होती ती लेटच निघली होती. तर त्यामुळे म्हटलं की आता जातो पहिलं आपला कुर्ल्याची पण जी बुद्ध कॉलनीची जो सोहळा असेल, जी रॅली असेल ती कव्हर करतो. आणि जर वेळ मिळाला तर मग मी पुन्हा एकदा आपल्या सिद्धार्थ कॉलनीला जाण्याचा प्रयत्न करेन. बस अजून 5 मिनिटं थोडासा आराम करतो आणि डायरेक्ट आपण निघू बुद्ध कॉलनीसाठी. चला मित्रांनो, आता आम्ही पण रेडी झालोय, तर आता जाऊ आपला जी बुद्ध कॉलनीला पण जी आपली तथागत गौतम बुद्धांची जी मिरवणूक असेल तर त्याच्यामध्ये सहभागी होतो. काय बोलणार, तू पण लय दिवसातनं चालली आहे, कसं वाटतं तुला? दिवसातून ब्लॉक मध्ये घेते. बुद्ध कॉलनीमध्ये बुद्ध जयंतीला 1 वर्ष गेले होते ते 2022ला. तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. चला मित्रांनो, मग आम्ही पण निघतो. आता लेट झालाय, तर आता टाइम पण झालाय, लगभग 8:30 झालेत, तर निघू आता. ठीक आहे मित्रांनो, आता डायरेक्ट आपण रॅलीमध्येच भेटू. जय भीम पब्लिक. पोहोचलोय आता, समोरच मिरवणूक आहे, तर आता ठीक आहे आपण त्या मिरवणुकीचा आनंद घेऊ. ठीक आहे, जमेल का तुला? पुढे बघा, पुढे बघा.
मिरवणुकीमध्ये तर आपण सामील झालेलो आहे. तर या रॅलीची मजा दाखवण्यासाठी तर मी ॲक्च्युली थोडं पुढे आलेलो आहे आणि पूर्ण आपल्याला एकदा मिरवणूक आणि जी आपली रॅली असेल ती पूर्ण व्यवस्थित दाखवतो. आम्ही तर आनंद घेऊच, पण आपण पण या रॅलीचा नक्की आनंद घ्या. समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे बघा इकडे. तर तिकडे पण आता बँजो वादन चालू आहे. तर पहिलं तर आपण इकडेच जाऊ, या बाजूला. इकडे म्हणजे इकडे बघा समोरच आपली रॅली पोचली आहे. आता बाबा हॉस्पिटल चौकामध्ये पोचली आहे. ठीक आहे, तर पहिलं इकडचं जे असेल ते आपल्याला म्हणजे दाखवतो थोडंसं व्यवस्थित. आणि ह्या चौकामध्ये पण एक तथागत गौतम बुद्धाची एक सुंदरशी म्हणजे मूर्ती, सुरेख अशी मूर्ती, सुंदरशी मूर्ती बघा यांनी इकडे म्हणजे दर्शवली आहे. ठीक आहे. वेगवेगळे आपण रथ बघू शकता इकडे. सगळी लहान मुलांना आपण बसवलं रथामध्ये. हाय हाय, काय चालू आहे मग? हां, अरे माझ्या फोटो काय बात आहे, घे घे घे. चल वेलकम. मग आपले बघतो की नाही व्हिडिओ? हां, तुमचे व्हिडिओ बघतो मी. अरे सही आहे सही आहे, हा पण व्हिडिओ. कधी केला नाही गर्व, नावात कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. कधी केला नाही गर्व, नावात कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. बुद्धाने बुद्ध पाहे चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. आपण बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊ. मी आपल्याला ही फ्रेम जी बुद्धांची फ्रेम आपल्याला दरवर्षी दाखवतो. खूप सुरेख फ्रेम आहे, बघू शकता तुम्ही. चला आपण पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एंट्री केली आहे. तर थोडं पुढे जाऊ आणि पुढे काय सजावट केली ते पण बघू. ठीक आहे. किती घोर तपस्याची देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. किती घोर तपस्याची देहाचे वारुळ झाले. आता आपण तक्क्यावाडामध्ये आहे का? आता इकडून परत कुठे जायचं? परत बुद्ध कॉलेज. येस, चला. जय भीम बॉबी भाई, जय भीम. काय बोलतो भाई? दिसला काय म्हटलं तू? काय मी इकडेच होतो ना. अच्छा चल ठीक आहे भाई, भेट मग. चल चल भाई, जय भीम. जय भीम भाई.
जय भीम जय भीम. हा जय भीम भाई. सगळ्यांना जय भीम. माझ्या तर्फे बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अरे असं सपोर्ट करा बरं भाई. ठीक आहे चल सही आहे भाई. ठीक आहे भेटू मान. ठीक आहे आपला मला चल सही आहे भाई. चल भाई जय भीम भाई. चल भाई जय भीम भाई. चल जय भीम भाई. चल भाई ठीक आहे चल भाई जय भीम भाई. विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्म ज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्म ज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर चला मित्रांनो आता जस्ट आम्ही घरी पोहोचलेलो. जस्ट आता वेळ पण झाली आहे 11:30 झालेले आहेत. आणि आपला जो बुद्ध कॉलनीचा पण जो बौद्ध पौर्णिमेचा सोहळा होता ती जी भव्य मिरवणूक होती तर आणि ते सर्व जो सोहळा होता तो संपन्न झालेला आहे. आणि बस आता एकदम म्हणजे आम्ही पण थकलोय. गरमी पण जाम होती त्यामुळे आई पण लय थकली आहे. हा खूप थकली मी. कसं वाटतं तुला? बरं वाटतंय? खूप बरं वाटलं मला. तर काय वाटलं बसलो तिथं बुद्धांना नमन केलं आणि त्यानंतर आम्ही बुद्ध कॉलनीमध्ये आलो. तिथं बुद्ध कॉलनीमध्ये पण थोडं आम्रपाली बुद्ध विहारामध्ये आम्ही जरा बुद्धांच्या मूर्तीला नमन केलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आता बघू शकता आम्ही पण एकदम घामाघूम झालोय. ठीक आहे तर जसं आपण बघितलं की मी आपला ब्लॉग ऍक्च्युली सुरू केला होता आपल्या कुलाबामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तिकडून ब्लॉग सुरू केलेला. तिकडून गाथा बुद्ध विहार तर ह्याचं पण ओपनिंग सेरेमनी होती त्यासाठी इन्व्हाइट केलं पण ऑफिसमध्ये मला जमलं नाही. पण तरी पण मी संध्याकाळी जाऊन बुद्ध विहारामध्ये जाऊन आलो. आणि त्याच्यानंतर मग तिकडे पण सोहळा थोडा उशिरा सुरू होणार होता तर मी म्हटलं आपण पहिला आपला बुद्ध कॉलनीला येऊ. तिकडचा आपला सोहळा जो असेल रॅली असेल ती आपण पाहू. आणि नंतर उशीर झाला त्यामुळे मला तिकडे पुन्हा चेंबूरला जायला नाही मिळालं. पण पुढच्या वर्षी नक्कीच येईल. बस आता काय बोलला अजून. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना S3J ब्लॉग तर्फे मंगलमय शुभेच्छा. तर बस मित्रांनो आता हा ब्लॉग पण इकडेच एंड करतो. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय.